विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय मोठी आणि ऐतिहासिक अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्याच पद्धतीने ही जी अपडेट आहे याचा तुमच्या पोलीस भरती, दारूबंदी, वनरक्षक भरती, अग्निवीर भरती याच्यावर कशा कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की तुमची पुढची अभ्यासाची दिशा किंवा तुमच्या आयुष्यातले डिसिजन हे कशा पद्धतीने पुढचे असले पाहिजेत याच्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर ठरणार आहे. तर बघा, अग्निवीर जे आहे अग्निवीर, ते अग्निवीर भरतीतून भरती झालेले जे जवान आहेत जे 4 वर्षानंतर निवृत्त होतात त्यांच्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये काही जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. ते कोणकोणते विभाग आहेत, कशा पद्धतीने जागा राखीव असतील याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर जर तुम्ही अग्निवीरची तयारी करत असाल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर अग्निवीर मराठी माध्यमामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. अतिशय दर्जेदार बॅच आहे. अग्निवीरचा सगळा सिलेबस तुमचा याच्यामधून कव्हर होणार आहे. त्याच पद्धतीने जर अग्निवीरची तयारी करत असाल तर हे महाराष्ट्र पब्लिकेशनचे 2 पुस्तकं आहेत. पहिला अग्निवीर राजमार्ग, याच्यामध्ये अग्निवीरची संपूर्ण थेअरी तुमची दिलेली आहे. आणि हे जे कोब्रा कॅटेगरीतलं पुस्तक आहे, कोब्रा एडिशन अग्निवीर, याच्यामध्ये जे अग्निवीर भारतीय सैन्याने त्यांच्या वेबसाईटवर जे वेगवेगळे प्रश्न टाकले आहेत हे सगळे प्रश्न मराठीमध्ये दर्जेदार उत्तरसूची, अचूक उत्तरसूची आणि करेक्शन केलेले प्रश्न याच्यामध्ये असणारे महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे. याच्यातूनच 70 ते 80% प्रश्न येतील असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे जर अग्निवीरची तयारी करत असाल तर हे 2 पुस्तकं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. पुढे जाऊया, आपण सगळेच घटक पाहणार आहेत. अग्निवीरचा अगोदर माहिती का सांगितली, कारण अग्निवीर होणं हे पुढे तुमच्या आयुष्यासाठी खूप की पॉईंट असणार आहे. पोलीस भरती वगैरे याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण आता निर्णय काय अगोदर बघा. 27 ऑगस्ट 2026चा हा निर्णय आहे. सैन्य दलातून अग्निवीर म्हणून सेवा समाप्तीनंतर राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या अधीनस्थ गणवेशधारी गट क संवर्गातील पुनर्नियुक्ती करण्याकरता समिती गठन करण्याबाबत, म्हणजे जे गट क ची पद आहेत, कोणती गट क ची, पण कोणती, गणवेशधारी. गणवेशधारी म्हणजे ज्यांना युनिफॉर्म आहे ते, अशा जे पद आहेत याच्यामध्ये निवृत्त अग्निवीरांना जागा राखीव ठेवण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केलेली आहे. आता डिटेलमध्ये पाहणार कधी हा निर्णय लागू होईल, पोलीस भरती कधी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय कधी असेल, सर्व गोष्टी आपण पाहूया. तर बघा, अग्निवीर तुम्हाला माहिती आहे अग्निपथ योजना 2022ला सुरू झाली होती. याच्यानुसार आता बघा, सशस्त्र पोलीस बल अधिनियम 1950 अंतर्गत 17 ते 21, इथं 17 ते 21, 17.5 ते 21 दिलेला आहे. पण वयाची मर्यादा 1 वर्षांनी सवलत दिलेली, म्हणजे 17.5 ते 22 वर्ष. हे पण लक्षात ठेवा, जे अग्निवीरची तयारी करणार आहेत ते या वर्षाच्या कॅटेगरीमध्ये असणं गरजेचं आहे. असे जे अग्निवीर जे आहेत ते भरती होतात, अशा अग्निवीरांना काय केलं जाणार आहे, निवृत्त झाल्यानंतर गट क मध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. कारण की तुम्हाला माहिती, जेवढे अग्निवीरांची भरती होती त्यातली 25% अग्निवीरांना पुन्हा 4 वर्षानंतर त्याच दलामध्ये परमनंट ठेवलं जातं आणि 75% अग्निवीर हे निवृत्त होत असतात. लक्षात आलं, 75% निवृत्त होतात. आता हे जे 75% आहेत यांना त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये आरक्षण लागू केलेलं आहे. त्याच पद्धतीने मागच काही दिवसापूर्वी हा पण निर्णय केलेला आहे की पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत, म्हणजे CRPF आहे, BSF आहे, CISF आहे, इंडो तिबेटियन पोलीस असेल, अशा ज्या वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता अग्निवीरांना आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे अगोदर अग्निवीर या योजनेवर, अग्निपथ योजनेवर टीका होत होती, कारण की बाबा हे 4 वर्षांनी हे युवक करणार काय पुढं. एक तर 4 वर्षानंतर खरंच सांगतो याच्यानंतर एवढेही ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होतात, प्लस तुमच्याकडे पैसा सुद्धा असतो, प्लस तुम्हाला नियमित वेतन सुद्धा मिळालेलं असतं. एक रकमी पैसे सुद्धा तुम्ही अग्निवीर म्हणून निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला मिळतात. म्हणजे खूप फायदे आहेत त्याचे. पुढे मी अग्निवीरबद्दल सुद्धा बोलणार आहे. पण अगोदर आपण बघूया की या पत्रकामध्ये कोणत्या कोणत्या घटकाला रिझर्व्ह ठेवलं जाणार आहे. पहिल्यांदा गृह विभागामध्ये जागा रिझर्व्ह असणार आहेत. पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्यात राज्य पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दल, म्हणजे CRPF असेल किंवा वाहन चालक असेल किंवा पोलीस शिपाई असेल, ही सर्व गट क चीच पदं आहेत पोलीस दलातले. याच्यामध्ये सुद्धा अग्निवीरांना जागा राखीव ठेवणं प्रस्तावित आहे. संभाव्य पदाची नाव आहेत, म्हणजे प्रस्तावित आहेत म्हणजे हेच असणार. त्याच पद्धतीने कारागृह विभागाचे कारागृह पोलीस, त्याचनंतर नागरी संरक्षण संचालनालय जे असतं त्याचं जे अग्निशामक दलाचं जे काम करत असतात, फायरमन वगैरे की ज्यांना युनिफॉर्म असतो, हे गट क ची पदं सगळे. त्याच पद्धतीने गृहरक्षक दलाचं हवालदार
हे जे पद आहे या पदासाठी सुद्धा अग्निवीरांसाठी जागा राखीव असणार आहेत. बघा पोलीस भरतीमध्ये आहे, त्याच पद्धतीने अजून अग्निशामक दलामध्ये आहे, कारागृह पोलीसमध्ये आहे, त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान म्हणजे दारूबंदी पोलीस आणि जवानी वाहन चालक म्हणजे दारूबंदी विभागातला जो ड्रायव्हर आहे याच्यासाठी सुद्धा अग्निवीरांसाठी जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. वन विभागामध्ये वनरक्षक या पदासाठी, वन विभागात फक्त एकाच पदासाठी वनरक्षक या पदासाठी जागा राखीव ठेवणं प्रस्तावित आहे. आणि नगर विकास विभागाचं सुद्धा जे अग्निशामक विमोचक जो आहे किंवा अग्निशामक जो आहे याच्यासाठी हे पद राखीव ठेवले जाणार आहेत. म्हणजे आता अग्निवीरांना आरक्षण कुठं कुठं असणार आहे, पोलीसमध्ये असणार आहे, वाहन चालकमध्ये असणार आहे, त्याच पद्धतीने CRPFमध्ये असणार आहे, कारागृह पोलीसमध्ये असणार आहे, वनरक्षक असणार आहे, दारूबंदीमध्ये असणार आहे आणि अग्निशामक याच्यामध्ये आरक्षण असणार आहे. आता याच्यासाठी समिती गठन केलेली याच्यासाठी आणि एवढ्या विभागामध्ये गटकच्या गणवेशधारी आरक्षण देणं प्रस्तावित आहे असं सांगितलेलं आहे. आता याच्यावर समिती अभ्यास करेल आणि अभ्यास करून कोणत्या ह्याच्यातला एखादा वगळला जाऊ शकतो, ठेवला जाऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण बोलणं आत्ताच उचित ठरणार नाही. पण सध्या धरून चला की एवढ्या विभागामध्ये अग्निवीरांसाठी जागा ह्या राखीव ठेवल्या जाणार आहेत. लक्षात ठेवा. आता ही जी समिती आहे या समितीचा अहवाल कधीपर्यंत येतो याच्यावर हा निर्णयाची अंमलबजावणी डिपेंड आहे. पण याचा परिणाम काय होईल? सर्वात महत्त्वाचा, अनेक पोलीस, मी इंस्टाग्रामला एक पोस्ट टाकली याच्या संदर्भात माहितीची, तर अनेक खाली विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी नकारात्मक बोलायला लागले, निगेटिव्ह बोलायला लागले की सरकार असंच करतंय, हेच करायला लागलं, तेच करायला लागलं. एक तर विद्यार्थी मित्रांनो सांगतो तुम्हाला, एक तर फायदे कसे आहेत हेच सांगतो तुम्हाला, नुकसानही सांगेल पण फायदे सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. कारण की काय असतं, स्टेबल तुम्ही काय करता माहिती आहे का, अभ्यास करताना विनाकारणच्या गोष्टीच्या चर्चा जास्त करता, त्यात वेळ जास्त घालवता, अभ्यासही होत नाही आणि मोकारच निगेटिव्ह बोलत राहता आणि काहीच फायदा होत नाही पुढं. अशा पद्धतीने करायचं नाही, त्याच्यातून सुद्धा फायदे शोधायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 17.5 ते 22 वर्ष या दरम्यान जर असाल तर तुम्ही अग्निवीरची हमखासपणे तयारी करा. लक्षात ठेवा, अग्निवीरमध्ये तुम्हाला एकतर बघा 4 वर्षाचीही तुम्ही असता तिथं जाता. आलं लक्षात? 4 वर्षामध्ये देशसेवा जो असतं ना, रक्त सळसळतं रक्त, देशसेवेसाठी सुद्धा काम येतात. प्लस तुम्हाला 35,000 आता वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वेतन मिळतं. तसंच 10-15 लाख रुपये येताना सुद्धा मिळतात निवृत्त झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी दरवाजे खुले असतात. मी एक मुलगी स्वतः बघितली होती, माझी विद्यार्थी, तिचं 17-18 वर्ष असताना ती पहिल्या अग्निवीरमध्ये भरती झाली होती. ते आता निवृत्त होणार आहेत. म्हणजे 18च्या आता ती किती वय झालं तिचं, 18 ते पासून ते 4 वर्ष म्हणल्यानंतर 22 वर्ष वय झालं. म्हणजे तिच्या वयाच्या 22व्या वर्षी ती जवळपास 20-30 लाख रुपये कमवून आलेली आणि आता वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तिला आरक्षण आहे. ती फिटनेससुद्धा फिटमध्ये आहे. ती पोलीस भरती करू शकते, ती पॅरामिलिटरी फोर्समध्ये जाऊ शकते किंवा कुठं नाही गेलं तरी पैसा स्टोरेज आहे तिच्याकडं. बघा तुम्ही विचार करा. म्हणजे अशा पद्धतीने याचे फायदे खूप आहेत. तुम्ही याच्यात भरती झाल्यानंतर ह्याच्यातून रिझर्वेशनमधून तुम्हाला वेगवेगळ्या सवलती, एकतर तुम्हाला पुन्हा पोलीस भरती वगैरे याच्यात जास्त मेहनत घेण्याची गरज लागत नाही. त्यामुळं अग्निवीरचं कॉम्पिटिशन आता वाढणार आहे. हे पण पुढं तुम्ही ग्राह्य धरूनच चला, पण तरीसुद्धा तयारी करा. खूप चांगला स्कोप आहे, हे एक महत्त्वाचं. दुसरं, आता पोलीस भरतीवाले, दारूबंदीवाले वगैरे हे विचार करतायत की आमच्या जागाचं कसं होणार वगैरे, आमच्या जागा आरक्षणमध्ये जाणार. किती जाणार आहे तुमच्या जागा आरक्षणमध्ये? समजा दिलं 10% आरक्षण दिलं धरून चला आपण, पण दरवर्षी एकूण रिक्त पदं, निवृत्त होणारे पदं म्हणजे पोलीस भरतीमध्ये एकूण जेवढ्या रिक्त जागा होत आहेत तेवढ्या, त्या सोडून लोकसंख्या, डेव्हलपमेंट एवढी वाढत आहे की तेवढे पदंसुद्धा त्याच्यामध्ये वाढत आहेत. आलं लक्षात? आणि मेहनत करणाऱ्याला काही फरक पडत नाही. एका जिल्ह्यात 1-2 जागा जेवढ्या असतील तेवढ्या त्या सोडून द्या, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने जागा वाढत आहेत. आताच पोलीस भरतीची अपडेट आलेली. आता पहिल्यांदा म्हणत होते 15,000 जागा आहेत, आता जवळपास 20,000च्या प्लस 20,000पर्यंत पोलीसच्या जागा जाणार आहेत. 20,000 जर पोलीस भरती निघत असेल, त्यातले सोडून द्या ना 2,000 वन अग्निवीरांना, 18,000 पदं म्हणजे कमी आहेत का? 12,000ची सगळ्यात कमी, समजा 10,000ची जाहिरात निघली, 10,000च्या खाली जाहिरात निघणार नाहीत पोलीस भरतीच्या आता. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं बिलकुल निगेटिव्ह विचार करायचा नाही. एकतर तुम्ही अग्निवीरची तयारी करून पोलीस भरती वगैरे करू शकता, हा तर बेस्ट पर्याय आहे, बेस्ट वे. लक्षात? आणि तुम्ही म्हणता मग बेरोजगार विद्यार्थ्यांचं कसं होईल, गरिबांचं कसं होईल? अरे तू बेरोजगार आहे, कष्टाळू, मेहनती या कॅटेगरीमध्ये जा,
तिथं सिलेक्ट हो आणि मग आरक्षणाचा फायदा घे आणि मग इकडं पोलीस भरती वनरक्षक दारूबंदीमध्ये हे पण आहे. मी तुम्हाला सांगत नाही की फक्त फायद्याच आहेत, नुकसान नाही सांगणार आहे मी तुम्हाला. साहजिकच आहे, जागा कमी होणार म्हणजे पोलीस भरतीला स्पर्धा वाढणार आहे. मुळात अशीही स्पर्धा वाढत आहे, तरीसुद्धा अजूनही स्पर्धा याच्यामध्ये वाढणार आहे, हे पण आहे. पण तुम्हाला मी सांगतोय की तुमच्या वयानुसार ठरवा, प्रायोरिटीज ठरवा. जेवढ्या कमी वयात तुम्ही जास्त मेहनत घेताल तेवढा तुमचा जास्त फायदा होणार आहे. आणि कमी वयातच मेहनत जास्त घेता येते. 25-26चा तू झाल्यानंतर तुझ्याच्याने एवढा अभ्यास होत नाही, एवढी मेहनत होत नाही, तू 20-21 वर्षी जेवढी घेतली होती तेवढी. हे सुद्धा त्यातलं वास्तव आहे, सत्य आहे. त्यामुळे हे सुद्धा डोक्यामध्ये घेऊन चला. सगळेच नुकसान किंवा निगेटिव्ह गोष्टी नाहीत. निगेटिव्ह गोष्ट एकच आहे, स्पर्धा वाढणार आहे, बरोबर आहे का. जे विद्यार्थी आता एसबार व्हायला लागलेत पोलीस भरतीचे, त्यांना डेडिकेशननी मेहनत करावी लागणार आहे. कारण ही नवीन जनरेशन येणार आहे, अग्निवीरचं आरक्षण येणार आहे आणि तुमचंही वय वाढत चाललेलं आहे. कुठंतरी शांतपणे आपलं काय चुकतंय हे आपल्या स्वतःला विचारून त्यामध्ये सुधारणा करून पुढं जाणं आणि मेहनत करणं हे तुमच्या हातात आहे. ती गोष्ट तुम्ही नक्की करा. कितीही आरक्षण वाढू काहीही फरक पडणार नाही. आलं लक्षात. तुमची मेहनत हेच तुम्हाला फळ देत असते, हे लक्षात ठेवा. हे एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता अग्निवीरच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असले की आता नव्याने अग्निवीरची तयारी करायलाही पोरं लागणार आहेत, त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपला जो कोब्रा एडिशनचा अग्निवीरचा प्रश्नसंच जो आहे त्याच्यामध्ये जी माहिती आपण पहिल्यांदा दिलेली आर्मीची अग्निवीरची ती फास्टमध्ये सांगतो तुम्हाला, कारण इथं बाकीची तयारी करणारे विद्यार्थीसुद्धा बघणार आहेत हा व्हिडिओ, तरी पण सांगतो. याच्यामध्ये GD असते आर्मीमध्ये, त्यानंतर टेक्निकलची पोस्ट असते, त्याच्यानंतर ट्रेड्समन असते आणि एक असते क्लार्क. याचा क्रायटेरिया वेतनमध्ये थोडा फरक आहे. उंचीमध्ये जसं की GDसाठी 168 उंची लागते सेंटीमीटर, टेक्निकलसाठी 167 लागते, ट्रेड्समनसाठी 168 लागते. हे 8वी आणि 10वीवर पद आहे. 8वीवर सुद्धा असतात आणि 10वीवर सुद्धा असतात. GD हे पद जे आहे हे 10वीवर पद आहे. टेक्निकल तुमचं 12वी सायन्सवर पद आहे आणि 12वी सायन्सला तुम्हाला 50% मार्क पण पाहिजेत. इथं पण 33% मार्क पाहिजेत आणि इथं पण ट्रेड्समनला 33% मार्क पाहिजेत. क्लर्क आहे, क्लर्कला इथं तुमचं हे पद जे क्लर्क आहे हे सुद्धा 12वीवरच आहे. हां, क्लर्क हे सुद्धा 12वीवरच आहे आणि तुम्हाला 50% 12वीला मार्क पाहिजेत प्रत्येक विषयात आणि एकूण मार्क 60% पाहिजेत. आणि क्लर्कला उंची थोडीशी कमी, 162 सेमी एवढी उंची आहे. असे वेगवेगळे पद असतात, हा लक्षात. आणि ह्यानुसार तुम्ही काय करू शकता, तयारी करू शकता. हे वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती येत असतात. हे क्रायटेरिया सांगितलं तुम्हाला. GD म्हणलं की GD आणि ट्रेड्समन. आता ट्रेड्समन 8वीवर असतं, एक 10वीवर असतं. GDचं 10वीवर होतं, टेक्निकलचं 12वी सायन्सवर आहे आणि क्लर्कसुद्धा 12वीवरच आहे. सायन्स नाही, 12वी फक्त तुमच्या प्रत्येक विषयात 50%पेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मार्क पाहिजेत आणि एकूण गुण तुमचे 60% पाहिजेत. अशा क्रायटेरिया याचा निश्चित केला गेलेला आहे. मग याचं ग्राउंड लेखी परीक्षा असते अगोदर, मग ग्राउंड होतं, मैदानी चाचणी वगैरे. याचा डिटेलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती मिळेल. आता नव्याने बघणारे पोरं, आता काही जणांना उल्हास येईल ते करण्यासाठी अग्निवीर, त्यांच्यासाठी थोडक्यात बेसिक गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला अशा पद्धतीने आहेत. वयाची मर्यादासुद्धा सांगितलेली आहे, वेतन वगैरे सुद्धा कसं मिळतं हे पण तुम्हाला सांगितलेलं. त्याचा सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. आता बघा, पोलीस भरतीची जी तयारी करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण स्वप्न खाकी बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहे. ही बॅच अतिशय दर्जेदार आहे. जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अनलिमिटेड व्ह्यूज, होमवर्क नोट्स, सराव टेस्ट, प्रश्न विश्लेषण आणि महाराष्ट्रातली दर्जेदार टीम ही तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी एकदम चांगल्या पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात करायची असेल तर आपली स्वप्न खाकी 2.0 बॅच ही अतिशय बेसिकही सगळं कव्हर होतं आणि ॲडव्हान्ससुद्धा कव्हर होतं आहे. अशा प्रकारची बॅच आहे. सर्वांनी या बॅचचा फायदा करून घ्या. महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आहे ही बॅच. तसंच महाराष्ट्र अकॅडमी याच ॲपवर आपली अग्निवीरसाठी सुद्धा बॅच आहे, त्या बॅचचा सुद्धा सर्वांनी फायदा करून घ्या. दोन्ही बॅच दर्जेदार आहेत. या वर्षीच्या अग्निवीरमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रिझल्ट देणारी बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवरची होती. तुमचे मित्र वगैरे कोणी केली असेल तर विचारा. आणि अग्निवीरसाठी हा कॉम्बो, अग्निवीरसाठी जास्त वाचायची गरज लागत नाही. हे 2 पुस्तकं एकत्रित तयारी करायची, तुमची संपूर्ण तयारी होऊन जाते. याच्यामध्ये जे इंडियन आर्मीचे म्हणजे हिंदीमध्ये प्रश्न आहेत ते आपण मराठीमध्ये केलेले आहेत, त्याचे करेक्शन करून, त्याच्यामध्ये सुद्धा काही चुका होत्या त्याचं करेक्शन करून हे पुस्तक बनवलेलं आहे. आलं लक्षात. आणि 70 ते 80% प्रश्न याच्यातूनच येणार आहेत, पाठच करून टाकायच्यातले सगळे प्रश्न. आणि कंटेंट म्हणून जास्त पुस्तक ते आपलं अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक आहे. हे सुद्धा सगळ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सर्व विषय याच्यामध्ये कव्हर केलेत. हा कॉम्बो ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे, दुकानात जाऊन बघा.
इतर पुस्तकासोबत तुलना करा. सर्वात दर्जेदार आणि सर्वात कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त डाटा देण्याचा दोन्ही पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे. हे महाराष्ट्र पब्लिकेशनचे दोन्ही पुस्तकं अग्निवीरसाठी खूप फायदेशीर आहेत आणि महाराष्ट्रातील एकमेव अशा प्रकारचा प्रश्न संच आहे, हे पण लक्षात ठेवा मराठी माध्यमामध्ये. बाकी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काही अडचणी असतील, काही टेक्निकल गोष्टीबद्दल माहिती पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या अग्निवीरची, पोलीस भरती, वनरक्षक, दारूबंदीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा ह्या सर्व गोष्टी समजतील. धन्यवाद.